आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये 5 किलोच्या प्रमाणात तुरटीचा वापर न करता काळे न पडणारे, पांढरे शुभ्र असे अजिबात कडक न होणारे बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर इथे मी 5 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले. वेफर्स करण्यासाठी कोणता बटाटा वापरायचा, तर बटाट्याची साल थोडी हलकी पिवळसर असते व बटाटा कापला तर तो आतून हलका पिवळा असतो. त्याचे वेफर्स चवीला छान लागतात. त्याच प्रकारचा बटाटा वापरायचा. उन्हाळ्याच्या सुरुवातीला अशाच प्रकारचे बटाटे बाजारामध्ये उपलब्ध असतात. इथे मी अशा प्रकारे बटाटे सोलणीने सोलून घेतले. बटाटा सोलून झाला की लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचा. तो आपण बाहेर ठेवला तर काळा पडतो, आपले चिप्स काळसर होतात. त्यामुळे बटाटा लगेच सोलून झाल्यावर पाण्यामध्ये टाकून द्यायचं. अशा प्रकारे मी सर्व बटाटे सोलून घेतले व ते पाण्यामध्ये टाकून घेतले. आता एका परातीमध्ये पाणी घ्यायचे व यामध्ये बटाट्याचे वेफर्स पाडून घ्यायचे. बटाट्याचे वेफर्स पाडताना ते हाताने दाबून पाडायचे, त्यामुळे ते जाडसर पडतात व आपले वेफर्स छान होतात. जर वेफर्स हे पातळ झाले तर ते छान होत नाही, कारण ते उन्हामध्ये वाळल्यानंतर आणखी पातळ होतात व तेलामध्ये तळल्यानंतर ते लगेच करपतात. त्यामुळे जाडसर असेच पाडून घ्यायचे. आता मी इथे 5 किलो बटाट्याचे चिप्स पाडून घेतले होते. एका पाण्यामध्ये घालून घेतले व त्यावर अर्धी वाटी मीठ घालून घेतले व ते हाताने छान मिक्स करून घेतले व रात्रभरासाठी झाकून ठेवले. यामध्ये अर्धी वाटी मीठ घालायचे. अर्धी वाटी मीठ हे 5 किलो बटाट्यासाठी परफेक्ट असे प्रमाण आहे. हाताने छान मिक्स करून घ्यायचे व हे रात्रभरासाठी असेच झाकून ठेवायचे. चिप्स दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता आपले चिप्स थोडे मऊ झालेले आहेत. आता हे गॅसवर ठेवायचे. यामध्ये गरम पाणी टाकायचे किंवा तुम्ही गंजामध्ये गरम पाणी आधी उकळून घेऊ शकता. त्यानंतर त्या उकळत्या पाण्यामध्ये वेफर्स घालून घ्यायचे. मी इथे गरम पाणी आधीच करून घेतले होते. आता यामध्ये अर्धी वाटी मीठ घालून घ्यायचे. आपण मीठ आधी घातले होते व आताही अर्धी वाटी मीठ घालून घेतले. हे अर्धी वाटी मीठ 5 किलो बटाट्यासाठी अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे. त्यानंतर आता याला एक उकळी काढून घ्यायची. आता इथे याला एक उकळी आलेली आहे. आता आपले बटाटे शिजले कसे समजायचे, तर इथे 80% बटाटा शिजून घ्यायचा. 80% म्हणजे असं एक वेफर्स घ्यायचा व तो बोटाने दाबून पाहायचा. तो बोटाने थोडा दाबला गेला म्हणजे आपले वेफर्स शिजले असे समजायचे. हे बघा इथे वेफर्स हे दाबल्या जात आहेत. आता हे एका परातीमध्ये काढून घ्यायचे. हे एका परातीमध्ये काढल्यानंतर यावर लगेच थंड पाणी घालून घ्यायचे. म्हणजे गरम गरम हे आपण पसरवू शकत नाही. थंड पाणी घातल्यावर ते लगेच थंड होतात. त्यानंतर एक एक चिप्स अशा प्रकारे पसरून घ्यायचे व 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत असे वाळून घ्यायचे. 2 दिवस वाळल्यानंतर आपले चिप्स इथे तयार आहेत. हे बघा एक एक चिप्स असा मोकळा झालेला आहे. एक एक चिप्स असा वाळत घालायचा. एकावर एक घातले तर मग ते एकाला एक चिपकतात. आता ते तेलामध्ये मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. हे बघा आपले वेफर्स कसे पांढरे शुभ्र झालेले आहेत. अगदी अचूक प्रमाणात आपले वेफर्स हे तयार झालेले आहेत. एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.